नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी तूप कसं करायचं। मी रोज 1 लिटर म्हशीचं दूध घेते, तर त्याची ही साय मी अशी जमा करून ठेवली होती। तर काल हिला मी पूर्ण बाहेर काढली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा दही घातलं आणि परत रात्रभर ठेवलं। तर आता हे सगळं मी एकत्र करून घेतलंय। आपण बीटरनी पण करू शकतो किंवा रवीनी पण करू शकतो, पण जर झटपट करायचं असेल तर मिक्सरवर फार पटकन होते। तर आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया थोडं थोडं। पाणी टाकायची गरज नाही आपल्याला। तर मिक्सरमधून हे मी फिरवून घेते। इथे बघा आपण हे मिक्सरमधून काढून घेतले। हे असं लोणी जमा होते। आपण याच पद्धतीने बाकीची पण साय फिरवून घेऊया। इथे माझं मिक्सरचं भांडं बिघडलं, त्याच्यामुळे मला मिक्सरवरती काही जमलं नाही, म्हणून मी हा ब्लेंडर वापरते। तर त्याने आपण करूया। हे बघा मिक्सर ब्लेंडरनी पण छान लोणी आल्यावरती तुम्ही इथे रवीचा पण वापर करू शकता। जी आपली लाकडी रवी असते ती, पण त्याने थोडा वेळ लागतो म्हणून। ये दे म्हणून मी जे आधी केलं होतं ते पण मी मिक्स केलंय, त्यामुळे सगळं आता एकत्र व्यवस्थित गोळा निघेल लोण्याचा। आपण थोडं अजून फिरवून घेऊया। ते बघा आपलं लोणी काढून झालंय। इथे मी कोंबट पाणी घेतलंय हाताला। आपण हे ह्याच्यातला गोळा काढून घेऊया। कढई दिसते नाही। या कढईमध्ये गार पाणी घातलंय। हे आपलं आपण लोणी काढून घेतलंय। त्याच्या खालचं जे हे पाणी म्हणजे ताक आपण म्हणू, लोण्याखालचं ताक, हे चांगलं आहे कढीला, किंवा तुम्ही नुसतं पण पिऊ शकता। छान लागतं खूपच। तर हे मी असं काढून घेते आणि हे लोणी आपल्याला 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्याच्यातला जो आंबटपणा आहे तो निघून जातो। हे बघा एवढं आपलं लोणी निघालंय, म्हणजे साधारण अर्धा किलो तरी असेल। आपण हे 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। हे ताक आहे, ह्याच्यात पण मी थोडा वेळ अजून फिरवते जरा मशीन, मग तुम्हाला दाखवते।
इथे बघा आपलं घरचं तूप बनवून तयार झालं आहे. साधारण पाव किलो तरी तूप आहे. हे 15 दिवसाचं माझ्याकडे काढलेलं आहे मी म्हशीच्या दुधाचं. तर तुम्ही हे नक्की असं करून बघा. त्याच्यामुळे आपल्याला घरचं चांगलं विदाऊट भेसळ तूप मिळतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तसंच तिखट तडक्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.